एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. इथे केक बनवते वहिनी आमची ॲनिव्हर्सरीचा. आणि इथे मी कांदा बारीक करते आहे. तर टोमॅटो कांदा सगळं बारीक करते. मिसळ पावचा बेत आहे आज. तर इथे वहिनीची केक बनवायची तयारी चालू, माझी तिला हेल्प चालू आहे. सगळे एकमेकांना हेल्प करत आहे. तर आम्ही जात आहे मुक्ताबाई मंदिरात, जिथे आमचं 25 वर्ष पहिले लग्न झालं होतं. त्याच ठिकाणी आम्ही जात आहे. आणि मी माहेरी आली आहे तर माहितीच आहे. हा व्हिडिओ लेट येत आहे. तर इथे वहिनीचं केक बनवणं चालू आहे. आम्ही सेलिब्रेशन संध्याकाळी करणार आहे. तर इथे आलेली माझी मैत्रीण, ही मुंबईची कल्याणला राहते. तर ही पण माहेरीच आलेली, जस्ट माझ्या आईच्या घराच्या मागेच राहते. तिचे मिस्टर पण आलेले. तर मी तिला इन्व्हाइट केलं होतं, आमची ॲनिव्हर्सरी आहे ती. पण तिला दुसरं पर्सनल काम पण होतं, म्हणून ती सकाळीच भेटायला आलेली. तर ती कपडे घेऊन आली, मिस्टरांना ड्रेस, मला साडी, आणि तिची मिस्टर त्यांना देत आहे आणि ती मला देते. आमची गळाभेट चालू आहे. तर ती येऊन लगेच निघून गेली. तिला दुसरं काम होतं. तिला वाटलं थोड्या वेळसाठी तरी चल, कोणीतरी माझी एक मैत्रीण आहे, मला चांगलं वाटेल. त्यानंतर मग मी पार्लरमध्ये गेली. वहिनीने माझा छानपैकी मेकअप केला. आणि इथे मेकअप वगैरे झाल्यानंतर वहिनीसोबत फोटो काढले, खूप सारे फोटो काढले आणि रील्स पण बनवले आम्ही. त्यानंतर हा माझा बघा बॅक लुक. तर खूप छान मेकअप केला होता तिने. आणि ही साडी जी आहे ही बहिणीने घेतलेली मला. तर तीच नेसली, मला खूप आवडली, मिस्टरांना पण आवडली. ते बोलले हेच नेस, ही आहे माझी मोठी बहीण. आणि त्यानंतर ही आहे आमची पार्लरवाली, म्हणजे माझी मोठी बहीण. हिने माझा मेकअप केलेला. तीच राहून गेलेली बिचारी, कारण तिचे कस्टमर पण चालू होते आणि इकडे आम्हाला उशीर पण होत होता. ही छोटी वहिनी आहे. तर तिने 1-2च पिक्स काढले. नंतर खूप घाई झाली. मिस्टरांचा फोन आला, मी केव्हापासून मंदिरात जाऊन बसलो, लवकर या नाही तर मी वापस घरी येईल. तसंच आम्ही घाईघाईतच आलो अगदी. आणि आल्या मंदिरात जशी आमची एंट्री झाली होती लग्नाच्या वेळेस, तशीच आम्ही केलेलं आहे. तर ही इच्छा होती त्यांची, तर त्यांच्या इच्छाप्रमाणेच चाललं आहे. इथे मागे दोघं वहिन्या, बहीण, साईडला माझा भाऊ. एक भाऊ मागे कुठे गेला काय मी, काहीतरी विचारायला गेला होता तो. हे माझी मुलं एकाच चाललं आहे शूट करायचं. तर अशा प्रकारे आमची एंट्री झालेली आहे. थोडंसं चेंजेस झालेले आहे मंदिरामध्ये पण. आणि तिथे आता आम्ही म्हटलं की तिथेच करायचं. जिथे लग्न झालं तिथेच हार वगैरे टाकायचे. 25 वर्ष कंप्लीट झाले तर आतमध्ये पण थोडी गर्दी होती, म्हणजे लोकं पण चालूच होते. त्यांच्यासमोर मला तर कसं तरी वाटत होतं असं करायला, पण काही हरकत नाही. आपल्या जीवनाचा एवढा मोठा दिवस आहे, त्यात काय, आणि आपण देवीच्या साक्षीने करतो आहे. त्यानंतर इथे त्यांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर जे लोक आलेले, त्यानंतर मी आणि मिस्टर इथे, तर आम्ही दर्शन घेतलेलं. तिथे मुक्ताबाईचे पावलं ठेवलेले, तिथे नमस्कार केला. आणि तिथलाच त्यांनी थोडासा सिंदूर उचलून मला लावला, कपाळाला पण लावला आणि भांगमध्ये सुद्धा भरला त्यांनी, म्हणजे एक प्रकारचं लग्नच. त्यानंतर मग भाऊ माझा हा इकडचा बोलत होता, हार द्या पटकन, हार टाकून घेऊ इथल्या इथेच. तर मग हार घेतला मी या साईडला त्या साईडला. तर इकडनं वहिनी बोलते, ताई पहिले तुम्ही टाका. तर मी टाकले. आणि यांची बघा लग्नाच्या टायमाला पण असंच केलं यांनी, वाकतच नव्हते, तर मी हार त्यांना असा वरतून टाकून दिलेला, फेकून दिलेला. आणि यावेळेस म्हटलं आता वाका 25 वर्ष झाले, आता काही एवढं हे नाही, मी त्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी करते आहे. नंतर बाहेर आल्यावर आम्ही हार वगैरे काढले, मग सगळ्यांनी पिक्स काढले. तर सगळेजण आमची ही एवढी फॅमिली, माझे दोघं भाऊ, वहिन्या आणि भाचा भाची, बहीण. त्यानंतर आम्ही इथे रील्स पण बनवल्या. तर हा कॅमेरा आमच्या दीदीच्या हातात, म्हणजे भाचीच्या हातात. तिने काही आडवे व्हिडिओ काढले, काही उभे काढले. ही माझी भाची आणि हा माझा भाचा, बघू शकता. तर खूप हुशार आहे ती, करतच होती. तिला देऊन दिलेला तुम्ही कॅमेरा. हे आमचे दोघं सुपुत्र, हा मोठा, हा बारका इकडचा माझ्या बाजूचा. तर सगळ्यांनी पिक्स वगैरे काढले छानपैकी, खूप काढले सगळ्यांबरोबर. स्पेशली दोघांनी, माझ्या भावांनी त्यांच्यासोबत, माझ्यासोबत, आम्ही चौघं भाऊ बहिणींनी, माझ्या दोघं बहिणींनी त्यांच्यासोबत, माझ्यासोबत बरेच काढले. आणि मग नंतर आम्ही घरून मिसळ पाव बनवून आणली होती. तुम्हाला स्टार्टला दिसलं असेल, मी कांदा बारीक करत होती. सगळी तयारी करून घेऊन आलेलो आम्ही. तर म्हटलं इथे आम्ही ना लग्नाच्या आधी पण खूप पिकनिक वगैरेला यायचो इथे. तर इथेच घरून टिफिन वगैरे घेऊन यायचो, खायचो, खूप मजा यायची. तर म्हटलं तिथेच जायचं. मैत्रिणीला बोलवलं होतं, पण तिचं जमलंच नाही यायचं, तिला दुसरं काम होतं. आणि संध्याकाळी तिला म्हटलं ये, तर तेव्हा पण नाही जमलं. इथे आता मी ही रील्ससाठी एवढी हे करत आहे, त्याच्यावर मी रील्स बनवली. ती नक्की इंस्टाग्रामवर बघा.
आणि नंतर मग परत फोटो चालूच होते बराच वेळ, अर्धा पाऊण तास आम्ही फोटोज काढत बसले. त्यानंतर मग सगळे बोलले चला आता भूक लागली आणि मग खायला आता जागा शोधतोय छानपैकी सावलीत. जागा तर भरपूर होती मोकळी, तर सावली बघून आम्ही बसले. बरेच लोक आपलं टिफिन घेऊन आलेले, खात पण होते तिथे. त्यानंतर आम्ही मिसळपाव बनवून आणलेली तीच खाल्ली मस्तपैकी. आणि आम्ही गोडमध्ये गुलाबजामुन पण होते आणि बालुशाही पण होती. इथे मिसळ बघा किती छान दिसते, तर्रीवाली अगदी. घरून फरसाण वगैरे, कांदा, लिंबू सगळंच बारीक करून आणलेलं अगदी मस्तपैकी. आणि खाऊन झाल्यानंतर मग इथे एक आजी होती, तर तिला आम्ही बोललेलो की खाता का, तर ती बोलली नाही माझा उपवास आहे, तर मी संध्याकाळी 5 वाजता उपवास सोडणार. मग त्यांना आम्ही नंतर सगळं पॅक करून देऊन दिलेलं की नंतर खा म्हणून संध्याकाळी. आता इथे वाढायची तयारी चालू आहे. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही सगळे मस्त गप्पा मारत खात बसलो होतो. घरी जायचं पण होतं. तेवढ्यात इथेच माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला की तिच्या आईकडे ना घरभरणी होती. ती बोलली 5 मिनटासाठी ये, तर खूप मस्त म्हणजे तुझं आजच्या दिवस तुझं दर्शनसुद्धा होऊन जाईल पूजेच्या ठिकाणी. तर आम्ही इथून जाता जाता तिच्याकडे सुद्धा गेलो. 5 मिनटातच गेलो आम्ही. तर ती खूप आग्रह करायची. तिला पण मी इन्व्हाइट केलं होतं, पण तिच्याकडे पण पूजा होती आईकडे. 3 दिवस ती पूजा चालली, तर ती पण नाही येऊ शकली. ही मैत्रीण आली, लगेच गेली. आणि नंतर आता बघा आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत खातोय, हाय बाय करतोय. दीदी आमची व्हिडिओ बनवते आहे, तर तिला फक्त सांगायलाच पाहिजे. त्यानंतर मग मी जसं सांगितलं की खाऊन मग मी माझ्या मैत्रिणीकडे गेली. तिथून आम्हाला संध्याकाळची तयारीसुद्धा करायची होती. म्हणजे वहिनीने केक बनवून ठेवला होता, तर जस्ट एक रिसेप्शन म्हणून संध्याकाळी थोडंसं वेगळं खायचं होतं काहीतरी. हे तर आपलं वैदिक पद्धतीने थोडंसं आम्ही लग्नात म्हणजे जसं लग्न आम्ही केलं होतं मग याच मंदिरामध्ये, म्हणून इकडे येऊन तसंच केलं. तर इथे हे त्या आजीला द्यायला गेलेले की संध्याकाळी तुमचा उपवास जेव्हा सोडणार तेव्हा खा. त्यानंतर आजीबाई तर मग हात धुवून मागे लागल्या, मला साडीच द्या म्हणले. आता इथे आम्ही साडी कसं घेऊन आलेलं, त्यांना म्हटलं आजी आम्ही साडी नाही आणलेली, माहिती असतं तर आम्ही घेऊन आलो असतो. तर तेच ताई पण तेच म्हणते आहे की आम्ही नाही आणलं, आम्ही खायचंच आणलेलं, तर तुम्ही खा. तर पैसे देऊ का, तर ते पण नाही म्हणत होते त्या, तर खायलाच दिलेलं त्यांना नंतर. आणि माझ्या भाचीने ना त्यांचा व्हिडिओ केला, ते तिला द्यायला जात होते आजीला. तर इथे झालं आहे सगळ्यांचं जवळपास खाऊन, आणि आता आम्ही निघतो आहे घरी. तर बाकीचे सगळे घरी गेले आणि इथे बघा मैत्रिणीकडे आम्ही आलेलो. तर पूजा वगैरे केली तिच्याकडे, खूप छान मोठी पूजा मांडली होती तिच्या आईकडे. तर बघू शकता तुम्ही, एकदम मस्त. तिथे पण मी व्हिडिओ केले, पण तिच्यासोबतच फोटो काढता नाही आला, कारण बाकीचे पण काही येणार होते. ती त्यांच्यासोबतही बोलत होती, आमच्यासोबतही. आता मी पूर्ण दाखवते किती मोठी पूजा मांडलेली आहे. 3 दिवस ही त्यांच्याकडे पूजा चाललेली होती. आणि नेमकं 27 तारखेलाच ते पूर्ण म्हणजे सगळं होतं. बाकीचे लोक पण येणारे होते, तर तिचं जमलंच नाही यायला. आणि मग इथून मग आम्ही नंतर घरी गेलो आणि घरी थोडासा आराम वगैरे केला, चेंज वगैरे केलं. आणि इथे संध्याकाळची तयारी चालू आहे. तर इथे भाऊ, भाचा आणि ते सगळे मिळून जे आहे ॲनिव्हर्सरीची तयारी चालू आहे. संध्याकाळचं रिसेप्शनची बलून्स वगैरे फुगवून सगळे बघा 25th ॲनिव्हर्सरी हे केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा संध्याकाळचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि व्हिडिओ हा कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. नवीन असेल तर नक्की करा. पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.